नमस्कार. बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवातच होते चहा कॉफीने. वारंवार घेतलेल्या चहा कॉफीमुळे होणारे साईड इफेक्ट सगळ्यांना माहिती असतात. तरीही सवयीमुळे चहा कॉफी सोडणं शक्य होत नाही. यामध्ये जे कॅफेन असतं त्यामुळे या पेयांची सवय लागते. पण वारंवार चहा कॉफी घेतल्यामुळे अतिरिक्त साखर आपल्या शरीरात जात असते. शिवाय आम्लपित्त, जळजळ, अपचन अशाही तक्रारी होतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत चहा किंवा कॉफीला एक चांगला हेल्दी पर्याय असलेला एक काढा. मी आहे डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद तज्ज्ञ, आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये. आयुर्वेद हे शास्त्र प्राचीन असलं तरीही आजच्या आधुनिक जीवनशैलीसाठी तेवढंच सुसंगत आहे. आणि हेच आपण आपल्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात पाहत असतो. तुम्हा सगळ्यांना आपलं चॅनल आवडतं आणि आपल्या व्हिडिओचा तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोग होतो हे रोज येणाऱ्या असंख्य कमेंट्स मधनं आमच्यापर्यंत पोहोचतं. म्हणूनच आपल्या चॅनलची वाटचाल खूप वेगानं चालू आहे. फक्त 2 वर्षात आपण बराच मोठा टप्पा गाठलाय आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. चॅनलवर अजूनही नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, कारण तुम्हाला चॅनल आवडतं, उपयोगी पडतं त्याची ती एक प्रकारे पावती असते. आता काढा किंवा क्वाथ असं म्हटलं की तुमच्या मनात काय काय येतं? बहुतांश वेळा औषधं आठवतात किंवा कडवटपणा, कडू चव आठवते, नाही का? अहो, पण चहा सुद्धा एक प्रकारचा काढाच नाही का? कुठल्याही वनस्पतीची पानं किंवा औषधी घटक पाण्यात उकळून काढा बनवला जातो. मुळात चहाची पानं पाण्यात उकळून एक एनर्जी ड्रिंक चायनीज लोकांनी तयार केलं आणि ते ब्रिटिशांमार्फत भारतामध्ये येऊन त्याला मिळालं अस्सल भारतीय रूप. आपण या चहाच्या पाण्याबरोबर दूध, साखर आणि मसाले घालून उकळतो आणि अस्सल भारतीय चाय बनवतो. सध्या ग्रीन टी सुद्धा खूप लोकप्रिय आहे. यामध्ये सुद्धा काढ्याचीच कन्सेप्ट आहे बरं का. काही औषधं पाण्यात टाकून उकळणे हीच मूळ कल्पना. असंच आपण काही अस्सल भारतीय आयुर्वेदिक औषधं वापरून टेस्टी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असा हर्बल टी बनवू शकतो. कोरोनामध्ये तर सगळ्यांनी काढे घेतले, पण त्याचं प्रमाण, त्यामध्ये घालण्याचे घटक यांची योग्य माहिती न घेतल्यामुळे अनेकांना त्याचे दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागले. खूप उष्णता होणं, आम्लपित्त, कोरडेपणा, जळजळ, अगदी मूळव्याधीपर्यंतचे दुष्परिणाम चुकीच्या औषधांमुळे होऊ शकतात. आणि म्हणूनच योग्य पद्धतीनं काढा करणं, त्यामध्ये असलेल्या औषधांचं योग्य प्रमाण असणं हे दोन्ही खूप महत्वाचे आहे. आज आपण जो हर्बल टी पाहणार आहोत तो चहा किंवा कॉफीसाठी एक पर्याय तर आहेच, त्याचबरोबर त्याचे इतर अनेक फायदे आपल्या आरोग्याला सुद्धा होतात. सगळ्यात पहिलं म्हणजे हा सगळ्या ऋतूंमध्ये सर्वांसाठी उपयुक्त आहे. दुसरा फायदा म्हणजे यामुळे सौम्यपणे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. तिसरं, यामधल्या प्रत्येक घटकात अनेक अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत, त्यामुळे शरीराची जी झीज होत असते फ्री रॅडिकल्समुळे ती कमी होते, एजिंग स्लो होतं. चौथा फायदा म्हणजे यामुळे अग्निदीपन, पाचन होतं, ज्याला आपण म्हणतो मेटाबॉलिक रेट इम्प्रूव्ह होतो, त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. याचा फायदा पाचवा तो आहे पचन सुधारल्यामुळे वजनाच्या समस्या कमी होतात. तसंच वाढलेली शुगर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हा काढा खूप बेस्ट आहे. पचनाच्या समस्या, गॅसेस, पोट साफ न होणं किंवा वारंवार कफ, सर्दी, खोकला अशा विकारांमध्ये हा काढा किंवा हर्बल टी घेतला तर अगदी अमेझिंग रिझल्ट दिसतात. अर्थात याचे अनेक उपयोग आहेत, पण याचा अनुभव तुम्हीच घ्यायला हवा. आपल्या अर्हम आयुर्वेदच्या कॅटलॉग मध्ये हा हर्बल टी आहेच आणि रोज असंख्य प्रेक्षक याची ऑर्डरही देत असतात. याचे फीडबॅक आम्हाला पाठवत असतात. तुम्ही देखील याचा अनुभव घेतला तर याचा रिझल्ट तुम्हाला कळेल. आता पाहू या हर्बल टी मधले महत्वाचे इन्ग्रेडियंट आणि त्यांचे उपयोग किंवा फायदे. यातलं प्रत्येक औषध अग्निदीपन आणि पाचन करणार आहे, त्याचबरोबर या सगळ्या औषधांमध्ये भरपूर प्रमाणात आहेत अँटीऑक्सिडंट्स. हे यांचे कॉमन प्रॉपर्टीज किंवा फायदे. आता सगळ्यात महत्वाचं पहिलं औषध आहे गुळवेल. गुळवेल इम्युनिटी वाढवणारं आणि इन्फेक्शन्स पासून बचाव करणारं औषध आहे. आयुर्वेदानुसार ज्वरघ्न आहे, म्हणजे ताप कमी करणारं, अपचन, अतिसार, कॉन्स्टिपेशन दूर करणारं आहे. गुळूची रक्तशुद्धी करते आणि त्वचेच्या समस्यांमध्ये खूप उपयोगी आहे. सांधेदुखी, वाताच्या तक्रारी कमी करण्यासाठी गुळूची वापरली जाते. शिवाय ही रक्तातील साखरेचं प्रमाण कंट्रोल करायला मदत करते. आयुर्वेदानुसार तिला अमृता असं म्हणतात, म्हणजे अमृताप्रमाणे गुणकारी असलेली औषधी आहे.
खरं तर प्रत्येकाच्या परसबागेमध्ये काही महत्वाच्या औषधी असायलाच हव्यात आणि त्यातलीच एक म्हणजे गुळवेल. आता या काढ्यातला दुसरा घटक आहे अश्वगंधा. अश्वगंधा शरीर आणि मनातला ताण तणाव कमी करायला मदत करते आणि मानसिक शांतता यामुळे मिळते. त्याचबरोबर ब्रेन फंक्शन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी उपयोगी आहे, जसं स्मरणशक्ती, एकाग्रता. शरीराचा मनाचा थकवा कमी करण्यासाठी म्हणूनच अश्वगंधाचा वापर केला जातो. ज्यांना झोपेच्या समस्या आहेत त्या लोकांना झोप इम्प्रूव्ह होण्यासाठी यामुळे मदत मिळते. आधुनिक संशोधनानुसार अश्वगंधा बीपी कंट्रोल करायला मदत करते. शिवाय ही वेदना नाशक आहे, त्यामुळे सांधेदुखी, सूज कमी व्हायला मदत होते. मधुमेही रुग्णांमध्ये ब्लड शुगर लेवल आहेत त्या कंट्रोल करायला सुद्धा अश्वगंधा मदत करते. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे हृदय आहे. हृदयाची कार्यक्षमता वाढवणारी, रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारणारी, थकवा कमी करणारी आणि मसल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तर यासारखं दुसरं औषधच नाही. यातलं तिसरं औषध आता काढ्यातलं आहे दालचिनी. खूप छान, अगदी लोकप्रिय मसाला आहे. याचा वास, टेस्ट सुंदरच असते, पण त्याचबरोबर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. ही सुद्धा ब्लड शुगर कंट्रोल करते, अँटी इन्फ्लमेटरी आहे, म्हणजे शरीरातली सूज कमी करायला मदत करते. याचबरोबर दालचिनी शरीरातली जी अतिरिक्त चरबी किंवा मेद आहे किंवा साचलेले टॉक्झिन्स, आमदोष आहे, ते कमी करण्यासाठी किंवा त्यांची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त आहे. यातलं पुढचं औषध आहे वेलची. याला संस्कृतमध्ये म्हणतात एला. याचा सुगंध आपल्याला माहितीच आहे, पण ती पचन क्रियेसाठी सुद्धा खूप चांगली आहे. जेवणानंतर थोडी वेलची खाल्ली तर अपचन होत नाही. शिवाय मुख दुर्गंधी दूर करायला मदत करते. आयुर्वेदानुसार पित्त आणि कफ दूर करणारी, तसंच वाताचं अनुलोमन करणारी, म्हणजे वाताला योग्य दिशा देणारी आहे. सुगंधी असल्यामुळे मन प्रसन्न करणारी, पचन संस्थेमधले बॅड बॅक्टेरिया कमी करणारी आहे. म्हणूनच विलायचीचा उपयोग सर्दी, खोकला, मूळव्याध, अजीर्ण, अतिसार, पोटदुखी, पोटफुगी अशा वेगवेगळ्या विकारांमध्ये होत असतो. पुढचा इन्ग्रेडियंट या काढ्यातला आहे तो म्हणजे तुळस. हे तर आपलं सर्व गुण संपन्न औषधी झाड आहे. इम्युनिटी वाढवणं, ताण कमी करणं, सर्दी खोकला बरा करणं अशा अनेक गोष्टींसाठी आपण तुळस वापरतो. ही आयुर्वेदानुसार कफनाशक आणि ज्वरनाशक आहे. तिला संस्कृतमध्ये सुरसा असं म्हणतात, म्हणजे उत्तम चवीची आणि सगळ्या जंतूंचा नाश करणारी, देवांना प्रिय असणारी औषधी. आपलं पुढचं इन्ग्रेडियंट आहे गवती चहा. हा फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठी चांगला आहे. यामुळे सुद्धा पचनक्रिया सुधारते, ताप कमी होतो आणि याचा महत्वाचा फायदा म्हणजे निद्रानाश दूर व्हायला मदत होते आणि त्याचा जो एक फ्लेवर असतो तो मनाला अगदी फ्रेश करतो. पुढचा घटक आहे या काढ्यातला सुंठ. अतिशय उत्तम औषध. आयुर्वेदानुसार विश्वभेषज किंवा महौषध म्हणजे विश्वातील सर्वात उत्तम औषध, महान औषध अशी पदवी या औषधाला आहे. वात, पित्त, कफ या तीनही दोषांचं संतुलन करणारी फारच कमी औषध आहेत आणि त्यातलं एक औषध म्हणजे सुंठ. शरीरात वाढलेला आमदोष कमी करण्यासाठी याच्यासारखं दुसरं औषधच नाही. सांधेदुखी, आम्लपित्त, सर्दी खोकला अशा परस्पर विरोधी विकारांमध्ये सुद्धा सुंठीचा उपयोग होतो. हे औषध इतकं उपयोगी आहे की यावर वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवावा लागेल. अर्थात या काढ्यातले सगळे घटक इतके उपयोगी आहेत की त्यावर खरं म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ बनवायला हवेत. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला या इन्ग्रेडियंट्सचे सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडतील का? तर तसं कमेंट्समध्ये नक्की लिहा. आपला पुढचा घटक आहे बडीशेप. सुगंधी, दीपन पाचन आणि जंतुघ्न असलेली बडीशेप या काढ्यामध्ये अगदी योग्य प्रमाणात आणि ती सुद्धा आपण भाजून त्याच्यावर प्रोसेस करून घालतो, त्यामुळे त्याची टेस्ट आणि सुगंध इतका छान येतो. यामध्ये असलेले वोलाटाईल ऑइल्स आहेत ते पचनाला मदत करतात आणि म्हणूनच आपल्याकडे जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. ही उत्तम वातशामक आहे, त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी वाढलेला वात कमी करण्यासाठी किंवा पोटात जमा झालेला गॅसेस कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. आयुर्वेदानुसार याचा महत्वाचा गुण आहे हृदय, म्हणजे हृदयासाठी अतिशय उत्तम. पुढचा घटक आहे ओवा. पचनासाठी अगदी रामबाण, कारण वायू कमी करतो, पोटदुखी कमी करतो, भूक वाढवतो. शिवाय कफ आणि मेद, साठलेली चरबी कमी करण्यासाठी मदत करणार आहे. हा कृमिघ्न आहे, म्हणजे पोटातले इतर ठिकाणचे व्हायरस, बॅक्टेरिया, जंत यांचा नाश करणार आहे. ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी या काढ्यातले सगळेच इन्ग्रेडियंट उपयोगी आहे आणि ओवा आणखी थोडा जास्त उपयोगी आहे. आपला पुढचा घटक आहे धणे.
हे पचनासाठी, त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी उत्तम आहेत. हे शरीरातली उष्णता कमी करतात, मूत्राच्या काही तक्रारी असतील तर त्या कमी करतात. इतर उष्ण औषधांबरोबर शीत गुणधर्माचे धने किंवा विलायची हे या काढ्याला एक बॅलन्स देतात, ज्यामुळे उष्णता वाढत नाही. पण जिथे उष्णतेमुळे सूज आलेली असते ती कमी करण्यासाठी धण्यांचा उपयोग होतो. हे पित्तनाशक आहेत, म्हणून त्याचं योग्य प्रमाण आपल्या काढ्यात आहे. ज्यांना वारंवार चहा, कॉफी घेतल्यामुळे पित्त होतं त्यांच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त कमी करण्यासाठी म्हणूनच हा काढा उपयोगी पडतो. आता हे झाले काढ्यातले घटक, आणि या सगळ्या घटकांमुळे काढ्याचा उपयोग खूप वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये अगदी प्रत्येकासाठी होतो. आता लवकरच येणाऱ्या हेमंत ऋतू म्हणजे हिवाळ्यासाठी काढा अगदी आयडियल ऑप्शन आहे. कारण वाढलेल्या थंडीमुळे सांधेदुखी, सर्दी, खोकला असे विकार होऊ नयेत म्हणून स्वस्थ व्यक्तींनी सुद्धा हा काढा नियमित घ्यायला हवा. आणि म्हणूनच दिवाळीसाठी आपण जे गिफ्ट हॅम्पर्स तयार केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा आपण या काढ्याचा समावेश केलेला आहे. हर्बल टी, तुम्हाला दिवाळीचे हे गिफ्ट हॅम्पर्स माहिती आहेत ना? मिठाई किंवा फराळ देण्याऐवजी या दिवाळीला आरोग्याची भेट देऊया या संकल्पनेतून अरहम आयुर्वेदनं तुमच्यासाठी हे 3 ऑप्शन्स उपलब्ध केलेले आहेत. स्टँडर्ड, लक्झरी आणि प्रीमियम अशा सुंदर बॉक्सेसमध्ये अरहम आयुर्वेदचे सर्वोत्कृष्ट दर्जाचे प्राईम प्रॉडक्ट्स आहेत. त्याचबरोबर हर्बल टी सुद्धा आहे. तुम्हाला याची टेस्ट आवडेल, त्याचा फायदा होईल याची मला खात्री असल्यामुळेच आपण या हॅम्पर्समध्ये हर्बल टी ऍड केलेला आहे. दिवसाची सुरुवात करण्यासाठी आयडियल असलेला असा हा हर्बल टी तुम्ही सगळ्यांनी नक्की घ्यायलाच हवा आणि नियमित घ्यायला हवा. आता हा करायचा कसा? तर त्यासाठी साधारण 1 ग्रॅम म्हणजे देवाची पळी असते ना तेवढ्याच प्रमाणात हर्बल टी पावडर 1 कप पाण्यात उकळावी. त्यामध्ये तुम्ही कधी गवती चहा, कधी तुळशीची ताजी पानं टाकू शकता. अर्थात हे दोन्ही घटक आपल्या काढ्यात आहेतच, तरीही ताज्या पानांचा सुगंध या काढ्याला आणखी एक छानसा फ्लेवर देतो. कधी तुम्ही यामध्ये लिंबूचा रस ऍड करू शकता किंवा कधी गुळ टाकू शकता. ज्यांना या काढ्यात मध घालायचा आहे त्यांनी काढा थोडा कोमट झाल्यानंतर मग त्यामध्ये मध टाकावा. साधारण ही एवढी एक बॉटल आहे आपली हर्बल टीची. त्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 कप हर्बल टी तयार होऊ शकतो. आणि ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे आपला हा व्हॉट्सअप नंबर आहेच. मग वाट कसली पाहताय? आजच आपले दिवाळी हेल्थ हॅम्पर्स आणि इतर प्रॉडक्टसाठी व्हॉट्सअपवर मेसेज करा, म्हणजे दिवाळीच्या वेळेस तुमची आणि आमची ही गडबड उडणार नाही. या दिवाळीला असे हेल्दी गिफ्ट देऊन आरोग्यमय दिवाळी साजरी करूया. वर्षभर सुद्धा आपल्या कॅटलॉगमध्ये हा अरहमचा हर्बल टी उपलब्ध असतोच. तेव्हा आता चहा कॉफीला करा बाय बाय आणि आरोग्याचं स्वागत करा आयुर्वेदाच्या माध्यमातून. कशी वाटली आजची माहिती? ज्यांनी हा काढा ट्राय केलेला आहे ना त्यांनीही कमेंट्समध्ये फीडबॅक नक्की लिहा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. शुभम भवतु. धन्यवाद.